सकाळची वेळ होती. आज दिवाळीचा पहिला दिवस होता. आजोबा गायीच्या गोठ्यात आले होते. तिथे गायी आणि वासराची पूजा करून त्या दोघांनाही चारा घालत होते. नातवाने हे दृश्य कधीच पाहिले नव्हते. त्याने दुरूनच आजोबांना पाहिले आणि तो धावत आजोबांकडे आला. आजोबा, मी काय बघतोय? तुम्ही गायीची आणि वासराची आज पूजा का करत आहात? त्यांना चारा का घालत आहात? आजोबा हसले आणि नातवाला म्हणाले, बाळा, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस. या दिवशी आपण गायीची पूजा करतो. गाय ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ती आपल्याला दूध देते आणि तिच्या शेणाचा उपयोग शेतात आणि आपल्या रोजच्या वापरात होतो. तिला आपल्या आईसारखी वागवलं जातं. बाळा, मी तुला आजच्या दिवसाचं महत्त्व सांगणारी एक पौराणिक गोष्ट सांगतो. आजोबांनी पौराणिक समुद्र मंथनाची कथा सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे सत्ययुगमधली. देवदेवता आणि दानव असुर यांनी मिळून क्षीरसागराचे म्हणजेच दुधाच्या महासागराचे मंथन करायचे ठरवले. त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते अमृत म्हणजेच अमरत्वाचा रस प्राप्त करणे, म्हणजे ते पिऊन अमर होता येईल असे अमृत. त्यांनी मंदार पर्वताला रवी आणि वासुकी नागाला दोरी बनवून हे विशाल मंथन सुरू केले. या मंथनातून एका पाठोपाठ एक अमूल्य रत्ने बाहेर पडू लागली. या मंथनातून विष म्हणजेच कालकूट पासून ते चंद्र, ऐरावत हत्ती, लक्ष्मी देवी आणि भगवान धन्वंतरी यांच्यापर्यंत 14 रत्ने म्हणजे 14 अनमोल गोष्टी प्रकट झाल्या. या 14 रत्नांपैकी एक होती कामधेनू नावाची अद्भुत गाय. ही गाय दैवी शक्तींनी परिपूर्ण होती आणि ती जिथे असेल तिथे समृद्धी आणत असे. म्हणूनच तिला वसू म्हणजेच धन किंवा संपत्ती असेही म्हणतात. मग ही गाय इतकी खास का होती? कारण ही गाय फक्त दूध देत नव्हती, तर तिच्या पोटात सर्व देवी देवतांचा वास होता आणि त्यामुळे ती सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जात होती. कामधेनूमुळे ऋषी मुनींना त्यांच्या यज्ञासाठी लागणारे शुद्ध दूध, दही आणि तूप सहज मिळू लागले. तिचे दूध, शेण आणि गोमूत्र हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वसू म्हणजेच धन मानले गेले. अशा प्रकारे ती मानव जातीसाठी संपदा आणि पोषण देणारी आई बनली. नातवाला जवळ घेऊन आजोबांनी बासुबारस या सणाचे महत्त्व समजावले. बघ बाळा, वसुबारसच्या दिवशी आपण याच कामधेनूचं स्मरण करतो आणि तिची पूजा करतो. गाय आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न आणि पोषण देते. म्हणून या दिवशी आपण गायीची आणि तिच्या वासराची पूजा करून आपल्या जीवनात आलेल्या निसर्गाच्या देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. नातवाला आता पूर्ण गोष्ट समजली होती. तो आजोबांना हसत म्हणाला, आता समजले. दिवाळीचा अर्थ फक्त फटाके आणि मिठाई नाही, तर आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या निसर्गाच्या वसू म्हणजे संपत्तीसाठी आदर आणि प्रेम दाखवणे आहे. बरोबर ना आजोबा? अगदी बरोबर. दिवाळीची सुरुवातच वसू म्हणजेच धन संपत्तीसाठी आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस म्हणून कृतज्ञतेने होते. म्हणूनच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. काय मग तुम्ही आजोबा नातू आणि दिवाळी यांच्या गोष्टींचा आनंद घेतला का? आज आपण पाहिला दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस. या दिवाळीच्या दिवसामधून आपण हा बोध घेऊ शकतो की आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल, जसे की गायीसारखा उपयुक्त प्राणी आणि निसर्ग, यांना आपण देव मानलं पाहिजे आणि त्यांची पूजा केली पाहिजे. आपण कृतज्ञ असले पाहिजे. कृतज्ञतेने समृद्धी येते आणि हेच आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवले आहे. तुम्हाला आजोबांची ही दिवाळी स्पेशल गोष्ट आवडली का? कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओला तुमच्या शाळेतील मित्रमैत्रिणींना पाठवून त्यांना सुद्धा या दिवसाचे महत्त्व सांगा. उद्या दिवाळीचा दुसरा दिवस, धनत्रयोदशी. या दिवशी पाहूया आणखी मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट. अशा दिवाळीतील मजेशीर रोजच्या आजोबांच्या गोष्टींसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो सुद्धा नक्की करा. भेटूया उद्याच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, शिकत रहा आणि दिवाळी मजेत आणि आनंदात साजरी करा.